महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मित्रांनो, आपल्याला जुलै महिन्यामध्ये जे 3% इन्क्रिमेंट मिळते त्या इन्क्रिमेंटचा जे कॅल्क्युलेटर आहे त्याचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, या कॅल्क्युलेटरच्या लिंककडे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती असेल की अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनलाही एनेबल करायलाही विसरू नका. मित्रांनो, या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. या ठिकाणी तुम्हाला खाली इथं मोर ऑप्शन आहे, त्या मोर ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर या वेब क्लायंट या लिंकवरती क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या ॲपचा युजर इंटरफेस दिसेल. तुम्हाला हे डाउनलोड करायची गरज नाही आहे. फक्त लिंकवर क्लिक करून आपलं जे जुनं बेसिक आहे ते जुनं बेसिक आपण या ठिकाणी टाकायचं आहे. तर माझं जुनं बेसिक होतं 42,300. महागाई भत्ता 53 आहे. घरभाडे 10% आहे. प्रवास वाहन भत्ता 1350 आहे. आपण NPS धारक आहात होय नाही असं करायचं आहे. एवढं क्लिक केल्यानंतर इथं खाली तुमचे बेसिकचं ऑप्शन तुम्हाला दिसत होता. इथं इन्क्रिमेंटवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर 1 जुलै पूर्वीचं तुम्हाला वेतन जे होतं ते या ठिकाणी कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर 1 जुलै नंतरचं वेतन जे आहे म्हणजे ही 43,600, माझं जर 42,300 जर बेसिक असेल ना तर 43,600 हे माझं या ठिकाणी जुलै नंतरचं 3% इन्क्रिमेंट नंतरचं बेसिक असेल. त्यानंतर महागाई भत्ता वगैरे हे सगळं कॅल्क्युलेट करेल. त्यानंतर एक वेतनात होणारी एकूण जी वाढ आहे तर मूळ या ठिकाणी बेसिकमध्ये मूळ वेतनामध्ये माझं 1,300 रुपयाची वाढ होते. महागाई भत्त्याची एवढी वाढ होते. टोटल जे आहे अशा प्रकारे वाढ मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, हे कॅल्क्युलेटर तुम्हाला कसं वाटलं ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला इतर शिक्षक बांधव असतील किंवा इतर सरकारी कर्मचारी बांधव असतील यांनाही फॉरवर्ड करायला विसरू नका, जेणेकरून तेही आपली जे बेसिक नंतर जे मिळणारं आपल्याला या ठिकाणी इन्क्रिमेंट आहे तेही कॅल्क्युलेट करू शकतील. मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.